श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वजण कशा आहात? कालच्या दिलेल्या व्हिडिओला भरपूर प्रेमाबद्दल, लाईकबद्दल, सबस्क्राईबबद्दल, कमेंटबद्दल सर्वांचे मनापासून आभारी. हा जो व्हिडिओ आहे ते मोराचा, मी मध्ये व्हिडिओ मोराचा शेअर केलेला होता. तिथेच मी गेलते आज पण, आणि तिथं एवढे सारे मोर होते की जवळजवळ मला 6 तरी दिसले मोर. काही झाडावर होते, काही इकडे फिरत होते, काही इथं होते. इथे तर माझ्या जवळच मला 3च दिसले होते, आणि वरती झाडावर एक होता आणि आजूबाजूला 2 होते. असे 6 मोर होते. असं एवढ्या जवळून एवढ्या जवळ माझ्या मोर पहिल्यांदा आला. मला खूप भारी वाटलं, मस्त वाटलं. आणि इथे ना असं शेती आहे, भरपूर शेती म्हणजे भरपूर शेती, आणि त्यामध्ये लोकांनी काही घरी बांधलेत, आता काही प्लॉटिंग पडल्यात. आणि या प्लॉटिंगमुळे कसं व्हायलं तर शेतीमध्ये जास्त मोर असतातच. बघा तुम्ही, खेडेगावात सुद्धा मोरं असतात. आणि ह्यांचं आता इथं सगळं प्लॉटिंग त्याने वगैरे पडले म्हटल्यावर इथून पुढं ह्यांचं म्हणजे इथून पण ह्यांनी जातील करतील, कारण की इथं थोडंसं जंगल असल्यागत पण होतं. काही प्लॉटिंग पडले होते, काही लोक म्हणजे असं. मग आता यांचं इथं फिरणं चालणं आहे तोवर, परत मग जरी इथं घरं तर एक एक बांधायला चालू आहेत घरी. इथं बघाली मी तर घराचं काम भरपूर चालू आहेत. इथं परत ह्यांचं खरंच अवघड आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे. आज वार सोमवार आहे, आणि आज जो स्वयंपाक आहे तो सकाळचा आहे. त्यासाठी मी इथे शेवग्याची आमटी आणि रात्रीचा जो भात उरलेला होता त्याचं मी 2 प्रकारचा भात करणार आहे. एक फोडणीमध्ये भात करणार आणि एक आहे तो दाल खिचडीमध्ये करणार आहे. दोन्हीमध्ये करणार. भात भरपूर शिल्लक होता रात्रीचा. आणि ते बघा, मी कोशिंबीर पण करणार होती. कोशिंबीरसाठी मी तर टोमॅटो, कांदा आणि आपलं हे घेतलेला काकडी. कांदा मी तिन्हीसाठी चिरत आहे. दाल फ्राय आणि फोडणीचा भात आणि कोशिंबीरसाठी चिरत आहे. आणि हा जो चॉपर आहे ना ताईंनो, हा चॉपरची मला खरं सांगते मी 101% फुल गॅरंटी देऊन सांगते. एवढा भारी आहे ना, जसा पाहिजे तसा आपण ह्याच्यामध्ये बारीक करून घेऊ शकतो. काही नाही, आपल्या बजेटनुसार, बजेटमध्ये बरोबर आहे. 133 रुपयाला, 133लाच बसलेला आहे. 2 महिन्यापूर्वी घेतलं, बहुतेक याला 2 महिने कंप्लीट होऊन गेलेले आहेत. 2 महिन्यापूर्वी मी मिशोवरून घेतला होता. सेल लागला होता, महासेल, त्यावर मी घेतलेला होता. मला वाटलं म्हणजे तेवढंच आपलं, पण एमर्जन्सी ज्यावेळी आपल्याला गडबड असते, कटिंगला वेळ नसते, त्यावेळी तर 1 नंबर फायदेशीर ठरतो. त्यासाठी हा नक्की घ्या. जर तुम्हाला हा जर घ्यायचा असेल चॉपर तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक नक्की देईन, आणि म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते लवकर मिळून जाईल ना. आणि इथे बघा, मी कोशिंबीर तयार करून घेतली आहे, आणि इथं स्वयंपाक करत करत ह्यांचा अभ्यासच पण चालू असतं. तसं दिवसभर ह्यांचं चालूच असतं. क्लासवरून आलं, शाळेवरून आलं, सारखा अभ्यास. क्लासमध्ये गेलं की अभ्यास, शाळेत गेलं की अभ्यास, घरी आले की अभ्यास, थोडंफार खेळणं, इकडे तिकडे असतंच मुलांचं. आणि कसं आहे, जास्त पण त्यांना लोड देऊन चालत नाही. आताच त्यांचं खेळा करायचं वय आहे, आणि सगळं सारखं अभ्यास करणं पण हे नाही ना. करावं अभ्यास, सगळं पूर्ण करूनच खेळावं करावं ना. सगळं आवरून घेत होते, कारण की मला बाहेर जायचं होतं. ते 2 दिवस झालं मला फोन एक येत होता. ते सुवर्णस्पर्श म्हणून सांगलीमध्ये ज्वेलरी, 1 ग्रॅमचं ज्वेलरी आहे, तिथून फोन येत होता की ताई तुम्ही म्हणजे गिफ्ट मिळणार आहे, असं असं तुमचा नंबर हे केला आहे, तुमच्यासाठी बोलवलं आहे आणि या म्हणून. मग मी आणि आमची भाची दोघंजण गेलो. पावसामुळे तर शक्यतो कुठं बाहेर पडायला नको वाटायला लागलं. एवढा पाऊस डेंजर चालू आहे इकडे, सलग 2-3 दिवस पाऊस आहे. आणि मग पाऊस जरा उघडल्यावर गेलो, आणि थोड्यात जरा पुढं जातोय तोवर काय एकदम मुसळधार पाऊस एकदम जोरात चालू झाला. असं मन एकदम नाराज झालं. घरातनं बाहेर पडल्यावर तर थोडंसं जरा असं नॉर्मल होतं, जरा ऊन पडल्यागत होतं. लय असं चिमचिम सगळं ओलं कीच झालेलं होतं. रस्ता बघा तुम्ही, घसरट सगळी असं. मग काय नाही, तसं गेलो, जाऊन बघितलं, व्यवस्थित छान आहेत खरं. 1 ग्रॅममध्ये पण आहेत, 2 ग्रॅमचे पण आहेत, घेईल तसे आहेत. आणि त्यांची खरं सांगते क्वालिटी छान आहे मंगळसूत्राची पण. आणि गिफ्टमध्ये मला 2 वाटी, 2 मणी असं पेंडेंटमध्ये दिलेलं आहे त्यांनी. घंटनं बघू शकता तुम्ही, सगळे 2 ग्रॅममध्ये घंटने. एकसारखा 2-3 दिवसाला सलग पाऊस चालू असल्यामुळे की नाही सगळा रस्ता ओला, मुलांना खेळायला प्रॉब्लेम सगळाच व्हायला आहे. इथे तुम्हाला मी समर्थाची हेड रायटिंग दाखवत आहे. इंग्लिशची आहे, मराठीची पण छान आहे. त्याचे हेड रायटिंगमध्ये 1ला नंबर आले आहे. आणि बघू शकता तुम्ही, 2रीला आहे समर्थ, आणि छान काढतो अक्षर वगैरे. त्याला वेळ लागतो, पण व्यवस्थित पाहिजे असतं. कुठलीही गोष्ट त्याच्यासाठी, कुठलंही काम त्याला द्या तुम्ही, वेळानं करणार पण एकदम करेक्ट करणार, असं आहे त्याचं काम. तर चला, व्हिडिओचा इथंच मी एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर जाता जाता लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि इथून पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा. आणि कितीतरी दिवसातून आज ह्यानं तोंड दाखवले, ते म्हणजे सूर्यानं. तर बघू शकता, मी एवढी खुशी झाली ना.